संजय राऊत दररोज सत्ताधाऱ्यांवर आरोपांची सरबत्ती करत असतात। आता राऊतांनी सामनातून रोखठोक आरोप करण्याच्या प्रयत्नात आपल्याच मित्रपक्षाची नाराजी सुद्धा उडवून घेतल्याचं दिसलं। नेमकं घडलं काय बघा। राऊतांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी, विकास ठाकरे करणार पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, राऊतांचा दावा की फक्त पोकळ हवा, गडकरींवरील रोखठोक लेखाचा वाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण राऊतांच्या सामनामध्ये लिहिलेल्या एका सदरानं महाविकास आघाडीत नवी ठिणगी पडली। रोखठोक सदरात राऊतांनी गडकरींबद्दल लिहिलेल्या लेखावर नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे चांगलेच आक्रमक झाले। एवढे की त्यांनी राऊतांविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा दिला। एक्झॅक्ट संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे आहेत की गडकरी साहेबांचे आहेत, त्यांनी स्पष्ट करावं। आणि मला वाटतं की काहीही बोलत असताना आपण ज्या पक्षासोबत युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात कसं बोलावं हे त्यांनी ध्यान ठेवावं, नाही तर बोलायला तर मग आम्ही मोकळे आहोत। विकास ठाकरेंच्या नाराजीचं कारण राऊतांचं संभ्रमात टाकणारं लिखाण आहे। राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरामध्ये नेमका कसा खयाली पुलाव शिजवलाय तुम्ही पहा। गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। अपेक्षेप्रमाणे भाजपनं संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावले। पाडापाडीचं राजकारण भाजप नव्हे तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतच झाल्याचा प्रतिहल्ला भाजप नेत्यानं केलाय। स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं। हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये पीएचडी केलेली आहे, त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये। साठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं। आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडव्हर्टाइज करावं लागेल। निवडणुकीत खोटं बोलण्याची एक सवय लागली, आता त्याचं रूप व्यसनामध्ये झालं आहे। निवडणूक संपल्यानंतर सुद्धा लाईमलाईटमध्ये कसं राहायचं, दिवसभर टीव्ही मध्ये कसं दिसायचं, बातम्यांमध्ये कसं यायचं, हे एकदा व्यसन लागलं ना तर मग अशा पद्धतीच्या सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघतात। राऊत खळबळ माजवण्यासाठी नेहमीच वाटेल ते बोलतात अशी ओरड नेहमीच सत्ताधारी करत असतात। राऊतांच्या मित्रपक्षांनीही देखील अनेक वेळा राऊतांच्या या खळबळ माजवणाऱ्या विधानांवर नाराजी व्यक्त केली। आता ही लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राऊतांनी पाडापाडीचे आरोप करत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला। पण काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंची नाराजी आणि भाजपचा हल्लाबोल पाहता राऊतांचा प्रयत्न खरंच यशस्वी झाला का हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।